स्वप्न चालून आले बसे होऊन गेले हसता हसता रंगरंगीत झाले दिसता जुळता जुळता दिवसा आता. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आपला व्हिडिओ हा खूपच खास झाला आहे आजचा व्हिडिओ. तर तुम्ही प्रत्येकाने एक लाईक करून घ्या आणि जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील तर त्यांनी एक सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण आपण असंच मराठीमधून मोबाईल एडिटिंग शिकवत असतो. मित्रांनो, या व्हिडिओचे सर्व मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल इझिली, फ्रीमध्ये तुम्ही ते डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, आपण जरा वेळ न वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला चालू करूया. मित्रांनो, आपण आपल्या अलाइट मोशनच्या मेन स्क्रीनवर आहे. प्लसवर क्लिक करायचं. प्लसवर क्लिक केल्यानंतर क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करायचं. क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर ना प्लसवर जाऊन टेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही असं काही लिहू शकता. अशा प्रकारे काही लिहिल्यानंतर वर आपल्याला वर रोबोट रेग्युलरवर क्लिक करायचं. नंतर व्ह्यू ऑल फॉन्टवर क्लिक करायचं. ऑल फॉन्टवर क्लिक केल्यानंतर खाली इम्पोर्टवर क्लिक करायचं. नंतर इम्पोर्ट फॉन्ट्सवर क्लिक करायचं. इम्पोर्ट फॉन्ट्सवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपण आपल्या गॅलरीत जाईन. गॅलरीत तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये असे 2 फॉन्ट्स दिले होते. तर आपला फॉन्ट्स खाली आपण सर्च करून बघा येत. तर शरद फॉन्ट हा एक ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे खाली येईल बघा हा शरद फॉन्ट. नंतर डबल आपल्याला अशीच एकदा प्रोसेस करायचं आहे. वर 3 लाईनवर क्लिक करायचं. इम्पोर्ट फॉन्ट्सवर जायचं. इम्पोर्ट फॉन्ट्सवर गेल्यानंतर आपल्याला ISO 16 हा फॉन्ट ॲड करून घ्यायचा. हा असा प्रकार हाही देखील आपण फॉन्ट ॲड केला. नंतर बॅक घ्यायचा आहे. बॅक घेऊन आपले आता बॅक आल्यानंतर आपल्याला फ्रीसेट आणि शेक इफेक्ट हे 2 प्रोजेक्ट आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे. तर मी इम्पोर्ट करून घेतले. तर आपल्याला आता बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं. अशा प्रकारे बिटमार्क प्रोजेक्टमध्ये गेलेलं आपल्याला हे अशा प्रकारे दिसेल. तुम्हाला हे ग्रुप्स आहेत अशा प्रकारे दिसतील तुम्हाला. तर आपल्याला पुढे स्टार्टिंग लिहून प्लसवर क्लिक करायचं. प्लसवर क्लिक केल्यानंतर मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो हवा तो फोटो अशा प्रकारे ॲड करून घेऊया. नंतर हा फोटो पूर्ण लास्टपर्यंत अशा प्रकारे वाढवून घेऊया. नंतर त्या फोटो लॉंग प्रेस करून असा खाली सॉन्गच्या बरोबर वरच्या साईडला लावून घेऊया अशा प्रकारे. नंतर बॅक यायचा आहे. बॅक आल्यानंतर फ्रंटला यायचं. आल्यानंतर आपल्याला आता ग्रुपवर क्लिक करायचं. एडिट ग्रुपवर जायचं. एडिट ग्रुपवर गेल्यानंतर ह्याच्यात पण आपल्याला असे 3 ग्रुप्स आहेत. तर त्यामधल्या पहिल्या ग्रुपवर क्लिक करायचं. अशा प्रकारे 3 ग्रुप्स आहेत. तर हा 2 नंबरचा ग्रुप छोटा आहे त्याला आपण वाढवून घ्यायचा. नंतर अशा प्रकारे घड्याळ्याच्या चिन्हावर क्लिक करायचं. नंतर अशा प्रकारे वाढवून घ्यायचं. अशा प्रकारे वाढल्यानंतर पुढं पहिल्या ग्रुपवर यायचं. ह्या प्रकारे पहिल्या नंतर एडिट ग्रुपवर जायचं. एडिट ग्रुपवर गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे काहीसा दिसेल. तर खाली शेवटचा फोटो आहे ना आपला तो आहे. अशा प्रकारे वर फोटो क्लिक करून डिलीट करून टाकायचा. नंतर प्लसवर जायचं. मीडियावर जायचं. तुम्हाला हवा तो कोणताही एक इमेज ॲड करू शकता अशा प्रकारे. नंतर मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन बारीक करून घ्यायचं. अशा प्रकारे बारीक केल्यानंतर हा फोटो शेवटपर्यंत वाढवून घ्यायचा. नंतर लॉंग प्रेस करून हा फोटो पूर्णपणे शेवटला करून घ्या. नंतर फोटोवर जायचं. मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन अशा प्रकारे थोडंसं तुमच्या ह्याच्यानं ॲडजस्टमेंट करून घ्यायचे. तुम्हाला जसे ॲडजस्टमेंट्स हवे असतील तसे तुम्ही ॲडजस्टमेंट करून घ्यायचे अशा प्रकारे. नंतर आपल्याला 2 लेअर ऑफ केलेले दिसतात. तर हे 2 लेअर ऑन करून घ्यायचे. नंतर बॅक आल्यानंतर आपल्याला आपल्या त्या 2 ग्रुप्स राहिलेत त्यासनी एडिट करून घ्यायचे. तर मी हे 2 ग्रुप्स एडिट करून घेतो. जे आपण मागली प्रोसेस केली त्याचप्रमाणे ही प्रोसेस करून एडिट करून घ्यायचे. अशा प्रकारे मी 2 ग्रुप्स एडिट करून घेतले आहेत. हा आपला एक ग्रुप छोटा पडला आहे. तर लास्टला येऊन घड्याळ्याच्या चिन्हावर क्लिक करून असं ह्या प्रकारे वाढवून घ्यायचं. वाढवून घेतल्यानंतर बॅक यायचं आहे. आपले 3 ग्रुप्स एडिट झाले आहेत. तर बॅक येऊन आपल्याला हा चौथा एक वरचा ग्रुप्स हा एडिट करायचा आहे. तर ह्या ग्रुपला क्लिक करायचं. एडिट ग्रुपवर जायचं. एडिट ग्रुपवर गेल्यानंतर इमेजवर खालचा इमेजवर क्लिक करून डिलीट करून टाकायचं. नंतर प्लसवर जायचं. मीडियामध्ये जाऊन आपला कोणताही एक इमेज ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन ह्याला बारीक करून नंतर आपला इमेज लास्ट पत्त्यावर वाढवून घ्यायचा. वाढवून घेतल्यानंतर लॉंग प्रेस करून खाली शेवटला घ्यायचा. शेवटला घेतल्यानंतर हा इमेज मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन अशा प्रकारे थोडासा ॲडजस्टमेंट करून अशा प्रकारे लावून घ्यायचा. मला तुमच्या बेतानं तुम्हाला हवा तसा ॲडजस्टमेंट करू शकता या प्रकारे. त्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपलं ते 2 लेयर्स
लेयर्स बंद आहेत ते चालू करून घ्यायचं. नंतर ना बॅक यायचं. बॅक आल्यानंतर ना आपला बॅक आल्यानंतर शेवटून 2 नंबरच्या बीटवर यायचं. बीटवर आल्यानंतर हा फोटो असा करून घ्यायचा. करून घेतल्यानंतर हा फोटो वर जाईल. वर गेलेला खाली प्रेस धरून खाली घ्यायचा. खाली घेतल्यानंतर ना बॅक जायचं. बॅक जाऊन आपल्या प्रिसेटमध्ये जायचं. प्रिसेटमध्ये गेल्यानंतर ना आपल्याला हा एक इफेक्ट दिसेल. तर क्लिक करायचं. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर ना घ्यायचं. नंतर बीटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं. बीटमार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर आपण जो बॅकग्राऊंडला इमेज दिलाय त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा. अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर ना आपल्याला आता पुढे जायचं. आपला जो एक इमेज आहे शेवटला हा इमेज, या इमेजवर यायचं. या बीटवर यायचं. शेवटून 2 नंबरच्या बीटवर यायचं. अशा प्रकारे बीटवर आल्यानंतर ना आपल्याला ग्रुप सिलेक्ट करायचं. ग्रुपवर जायला एडिट ग्रुपमध्ये जायचं. एडिट ग्रुप आपल्याला अशा प्रकारे दिसेल. तर आपल्याला बॅक जायचं. बॅक केल्यानंतर ना परत ना आपल्याला त्या ग्रुपवर जायचं आहे. अशा प्रकारे त्या ग्रुपवर जायचं. ग्रुपपाशी आल्यानंतर ना प्लसवर जायचं. मीडियामध्ये जायचं. आणि मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला आहे. तो व्हिडिओ ह्या प्रकारे ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे परत पुढं जायचं. हा व्हिडिओ अशा प्रकारे वाढवून घ्यायचा. वाढवून घेतल्यानंतर ना त्या व्हिडिओवर क्लिक करायचं. ब्लेंडिंग अँड ओपेसिटीमध्ये जायचं. आणि लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं. अशा प्रकारे घेतल्यानंतर बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर आपल्याला आता ग्रुप आपल्याला आता अशा प्रकारे दिसेल काहीसा व्हिडिओ आपला. नंतर आता आपल्याला ग्रुपवर क्लिक करायचं. कलर अँड लायटरमध्ये जायचं. परत ना नॉन सिलेक्ट आहे तिथं ग्रुप सिलेक्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपले ते लिरिक्स दिसून येतील. नंतर आपल्याला काय आपण जो फोटोला पहिल्या फोटोला जे बॅकग्राऊंडच्या फोटोला इफेक्ट दिला त्या इफेक्टवर जायचं. इफेक्टवर गेल्यानंतर ना ऑसलेट हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. हा इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर तो इफेक्ट तिथून डिलीट करायचा. डिलीट केल्यानंतर ना ग्रुपमध्ये आपल्या ग्रुपमध्ये जायचं. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर ह्या 3 ग्रुप आहेत. त्या तिन्ही ग्रुप्सनी पेस्ट इफेक्ट करायचं. अशा प्रकारे ग्रुपला सिलेक्ट करायचं. एडिट इफेक्टवर जायचं. इफेक्टवर गेल्यानंतर 3 डॉटवर जायचं. 3 डॉटवर गेल्यानंतर पेस्ट इफेक्ट करून टाकायचं. अशा प्रकारे तिन्ही ग्रुप्सनी मी इफेक्ट ॲड केल्यानंतर चौथ्या हा पुढचा ग्रुपला सुद्धा अशाच प्रकारे इफेक्ट ॲड करून घेतो. ॲड केल्यानंतर ना बॅक यायचं. बॅक आल्यानंतर स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला आल्यानंतर मी एक व्हिडिओ दिला आहे. टेम्पलेट व्हिडिओ. कसं जायचं. मीडियावर जायचं. मीडियावर गेल्यानंतर मी जो तुम्हाला व्हिडिओ दिला आहे तो टेम्पलेट व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे नंतर व्हिडिओवर क्लिक करायचं. व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर 3 डॉटवर जायचं. फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा. नंतर आपल्या पुढं लास्टून 2 नंबरचे बीटवर जायचं. आपल्याला आता थोडंसं झूम करून घेतो. झूम केल्यानंतर लास्टून 2 नंबरच्या बीटवर आल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून टाकायचा. असा कट करून टाकायचा. नंतर आपल्याला पुढे यायचं. व्हिडिओवर क्लिक करायचं. ब्लेंडिंग अँड ओपेसिटीमध्ये जायचं. लायटरमध्ये जायचं. लायटर कलर हा इफेक्ट ॲड करून टाकायचा. ॲड केल्यानंतर आपल्याला काहीच अशा प्रकारे दिसतं. त्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ पूर्णपणे रेडी झाला आहे. तर वर एक्सपोर्टला आपण चालू करू शकता. रिझोल्युशन 1080p ठेवून आपण एक्सपोर्ट करू शकतो. अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्ण झाला आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं होतं. नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मित्रांनो.